शिवरायांच्या जयंतीचा भल्या भल्यांना थांगपत्ता नाही. शिवरायांसारखे रत्न जन्माला घालणे म्हणजे माय माऊलीच्या 100 पिढ्यांची पुण्याई फळाला आली म्हटले तरी वावगे ठरणार नाही. राजसकट हाकण्यासाठीच शिवरायांच्या नावाचा जप केला जातो. बाकी त्यांचे शिकवण, त्यांचे विचार मोजतोय कोण? राजकारणी काय किंवा त्यांचे वारसदार काय? एकाला झाकावे आणि दुसऱ्याला उघडावे अशीच ही पात्रे आहेत. भगतसिंह कोश्यारी नामक लबाडाने शिवराय फुले यांच्यावर बोलावे तरी सर्वांनी शंडपणे ऐकून घेतले. आता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला. सगळेच कसे चिडीचिप झालेत. शिवरायांच्या पराक्रमाने मातेचे हृदय सुद्धा थरथरत होते. अफजल खानाचा रणंगणातच केलेला वध शाहिस्ते खानाला झोपेतच थरथर कापायला लावला. आलमगीर औरंगजेबाला तर स्वप्नातच शिवराय दिसायचे. शिवरायांच्या नावाने राज्य करायचे, मात्र शिवराय घरात नको, असाच आजचा इतिहास सांगतो आहे. त्यांचा जन्म नक्की कधी झाला ज्ञात नाही, पण राजकारण्यांनी जावई शोध लावून 19 फेब्रुवारी 1630 मान्य केला. तरी 397वी जयंती साजरी होत आहे. आम्हाला तर 1627 असेच शाळेत शिकविले गेले आहे. त्यांच्या पराक्रमाने घराची कौले छप्पर उडून जात असे, म्हणून लोकांना आजही वाटते शिवराय शेजारच्या घरातच जन्मावे. आपण मात्र मलिदा ओरपावा. नावातच एवढी जरब आहे. आमच्या ॲक्शन मराठी तर्फे शिवरायांना शिवजयंती निमित्ताने धन्यवाद, शुभेच्छा. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठीला सबस्क्राईब करा.